चटकदार बाय मोहिनीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आज आपण पौष्टिक मूग डाळीचा उत्तप्पा केलेला आहे। हा उत्तप्पा करायला अगदी सोपा आहे आणि खायला तितकाच चविष्ट आणि पौष्टिक आहे। तर अशाच नवनवीन आणि चटकदार रेसिपी पाहण्यासाठी सबस्क्राइब करायचे आहे आणि बेल आयकॉनवर क्लिक करायचे आहे, म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील। चला मग तर आपण उत्तप्पा बनवायला सुरुवात करू। या ठिकाणी आपण उत्तप्पा बनवण्याकरता 1 वाटी मूग डाळ 4 ते 5 तासाकरता भिजत ठेवलेली होती। आता आपण मूग डाळ 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे। तर मिक्सरच्या भांड्यामध्ये अद्रकचे काही तुकडे घेऊयात, कोथिंबीर घ्यायची आहे, लसणाच्या काही पाकळ्या घेऊयात, हिरवी मिरची घ्यायची आहे, 1 चमचा आपण जिरे घेऊयात आणि हे जाडसर वाटून घ्यायचे आहे। तर या ठिकाणी आपला मसाला हा तयार आहे। त्यामध्येच आपण मूग डाळ घालायची आहे आणि मूग डाळ ही अगदी बारीक वाटून घ्यायची आहे। अर्धा कप पाणी घालून आपण पुन्हा मूग डाळ छान वाटून घ्यायची आहे। या ठिकाणी डाळ वाटून तयार आहे। वाटलेली डाळ एका भांड्यामध्ये काढूयात आणि अशाच पद्धतीने राहिलेली डाळही वाटून घ्यायची आहे। तर या ठिकाणी आपली डाळ वाटून तयार आहे। 10 ते 15 मिनिटांकरता आपण डाळ झाकून ठेवायची आहे। तर या ठिकाणी जवळपास 15 मिनिट झालेले आहेत। तर पिठामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि मिसळून घ्यायचं आहे आणि पाण्याची आवश्यकता असेल तर तुम्ही या ठिकाणी पाणी घालू शकता। तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता उत्तप्प्याकरता आपलं मिश्रण हे तयार आहे। तवाही गरम झालेला आहे, तेल सोडूयात आणि उत्तप्पा बनवायला सुरुवात करू। कांदा, टोमॅटो, कोथिंबीर आणि हिरवी मिरची घालायची आहे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही काही भाज्याही ह्यामध्ये घालू शकता, जसं की ढोबळी मिरची घालू शकता, पत्ताकोबीही घालू शकता किंवा किसलेला गाजरही तुम्ही ह्या ठिकाणी वापरू शकता। अगदी 1 मिनिटाकरता आपण मंद आचेवर वाफ काढूयात। तर या ठिकाणी 1 मिनिट झालेला आहे। आपण झाकण काढायचं आहे आणि पुन्हा तेल सोडायचं आहे आणि उत्तप्पा पलटी करून घेऊयात। 3 ते 4 मिनिटाकरता मंद आचेवर आणि मध्यम आचेवर आपण उत्तप्पा छान भाजून घेऊयात। तुम्ही पाहू शकता दोन्ही साइडने उत्तप्पा छान भाजलेला आहे। या ठिकाणी मूग डाळीचा पौष्टिक उत्तप्पा तयार आहे। तर तुम्ही अशा पद्धतीने उत्तप्पा करून पहा आणि मला सांगा कसा वाटला ते। तर अशाच नवनवीन आणि चटकदार रेसिपी पाहण्यासाठी चटकदार बाय मोहिनीला सबस्क्राइब करायचे आहे आणि बेल आयकॉनवर क्लिक करायचे आहे, म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील। आणि वेळात वेळ काढून तुम्ही माझी ही रेसिपी पाहिली तर त्यासाठी तुमचे खूप 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 धन्यवाद। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी बरोबर।